हाय हॅलो फ्रेंड्स. आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारा नाश्ता बघणार आहोत. व्हिडिओमध्ये दिसतच असेल, खूप सुंदर असा हा नाश्ता तयार होतो. खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम असा लागतो आणि अगदी झटपट 10 मिनिटात तयार होईल अशा पद्धतीचा हा नाश्ता आहे. रोज रोज तेच तेच पोहे किंवा तोच तोच उपमा जर खाऊन कंटाळा आला असेल ना, तर अशा पद्धतीचा वेगळ्या पद्धतीने नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला जरी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप सुंदर असा नाश्ता तयार होतो. तर लगेचच व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब अगोदरच केलं असेल तर मनापासून थँक्यू. तर इथे बघत असाल अगदी मस्त असा हा आपला गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट तयार होणारा डोसा आहे. ह्याच्यासाठी ना कोणतीही घरातील एखादी वाटी किंवा कटोरी तुम्ही मेजरमेंटसाठी घेऊ शकता. तर इथे 1 वाटी एवढं 1 कप एवढा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे रोज आपण नॉर्मली चपाती बनवण्यासाठी दळून आणतो तेच आहे. तर याच्यामध्ये त्याच कपाने मी तर एकदम पाव कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे. चमच्याने बघत असाल तर 4 चमचे हा रवा आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याच कपाने इथं मी पाणी टाकून घेणार आहे. सुरुवातीला 1 कप एवढं पाणी टाकून घेतलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. बॅटर अजून घट्टसर आहे, याच्यासाठी पुन्हा अजून 1 कप पाणी घेतलं आणि हे सुद्धा पूर्ण पाणी टाकून घेणार आहे. 1 कप गव्हाच्या पिठासाठी 2 कप एवढं पाणी पुरेसं होऊन जातं. जर पुन्हा लागतच असेल तर पुन्हा आपण नंतरला ॲड करू शकतो. तर हे छान असं गुठळी न होऊ देता व्यवस्थित असं हे बॅटर फेटून घ्यायचं. बॅटर एक 2 ते 3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे छान त्याला स्मूथ अशी कन्सिस्टन्सी येते. अगदी 2 कप मी तर पाणी पूर्ण वापरलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घेणार आहे. एकही गुठळी राहू देता न देता छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघाल तर या पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर हे बॅटर आपल्याला 5 मिनटासाठी रवा भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आपण 4 चमचे रवा वापरला आहे, तो छान भिजू द्यायचा. याच्यासाठी 5 मिनटं असंच भिजू द्यायचं आहे. भिजतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. इथं कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे अगोदरच. त्याच्यामध्ये 1-2 चमचे मी इथं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकून द्यायची थोडीशी आणि थोडंसं जिरं टाकून द्यायचं आहे. इथं तुम्ही बारीक चिरून कढीपत्तासुद्धा वापरू शकता. तर मोहरी छान तडतडली गेलेली आहे, तर इथं 1 चमचाभर एवढं मी जिरं टाकून घेते. जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं या पद्धतीने. जिरं चांगलं फुलून आलं की एक अर्धा चमचा मी इथं धने घेतलेले आहे. धने हातानेच अशा पद्धतीने क्रश करून टाकायचे. अगदी मस्त अशी याची चव लागते. नक्कीच अशा पद्धतीने धने क्रश करून टाकून पहा, खूप मस्त असे लागतात. तर इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. सुरुवातीला मी इथं 1 ते 1.5 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. तिखट तुम्हाला ज्या पद्धतीने कमी जास्त हवं असेल तेवढं मिरची कमी जास्त करू शकता. मिरची एक अर्धा मिनिटभर एवढं तळून घ्यायची आणि नंतर लगेचच एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. सर्व जिन्नस मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. फरसबी घेतलेले आहे बारीक चिरून आणि 1 गाजर मोठे किसून घेतलेलं आहे. इथं तुम्ही अजून दुसऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही ॲड करू शकता. बारीक चिरून घेऊ शकता किंवा किसणीने किसवून घेऊन वापरू शकता. जी मुलं भाज्या खात नसतील त्यांना अशा पद्धतीचा नाश्ता नक्कीच बनवून देऊ शकता. कोणत्याही याच्यामध्ये भाज्या वापरू शकता. अगदी बारीक चिरून मेथी वापरू शकता किंवा पालकसुद्धा ह्याच्यामध्ये बारीक चिरून घालून घेऊ शकता. 1 मिनिटभर परतवून घ्यायचं, म्हणजे अगदी कच्चेपणा निघून गेला भाज्यांचा की छान हे वापरण्यात येतं. 1 मिनिटभर परतून मी थंड करून घेतलं आहे. तर एक 5 मिनटं ना आपलं हे बॅटर भिजलं गेलं आहे. बघू शकता अगदी पहिल्यापेक्षा अगदी छान असं हे दाटसर झालेलं आहे. पुन्हा एकदा मिसळून घेतलं. अगदी अशा पद्धतीचं हे दाटसर झालेलं आहे, म्हणजे छान असा आपला हा रवासुद्धा त्याच्यामधला छान फुलून आलेला आहे. आपण जे भाज्या थोड्याशा फ्राय करून घेतल्या होत्या तेलामध्ये, त्या ह्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घेते.
तर या पद्धतीने कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बघू शकता अगदी घट्टसर असं बॅटर झालेलं आहे. त्याच्यासाठी एक पाववाटी मी इथं पाणी वापरणार आहे. तुम्हाला जसं पातळ हवं असेल किंवा दाटसर हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे डोसे बनवून घेऊ शकता. तर थोडंसं पाणी टाकून या पद्धतीचं हे बॅटर तयार करून घेतलं आहे. तर अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार आहे. एक साईडला तवा गरम करून घ्यायचा आहे. तर तवा छान गरम झालेला आहे बघू शकता. तर इथे मी सुरुवातीला अजिबात तेल लावत नाही. नॉनस्टिकचं आहे त्याच्यासाठी. भिडाचा असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं, पाणी शितळून घ्यायचं आणि तेल लावून छान पुसून घ्यायचं आणि नंतर हे बॅटर घालून घ्यायचं. नॉनस्टिकच्या तव्याला अजिबात तेल लावायची जरूरत पडत नाही. तर इथे बघाल अगदी छान असे छोटे छोटे मी इथं डोसे बनवत आहे. बॅटर छान एकसारखं घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं व्यवस्थित त्याला भाजू द्यायचं. गॅस अजिबात मोठा ठेवायचा आहे. लो टू मीडियममध्ये ठेवायचा आणि छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं. आपण बॅटर पातळ केलेलं आहे. याच्यासाठी छान असे त्याला जाळीसुद्धा सुटलेली आहेत. जर हेच बॅटर आपण जाड केलं असतं, थोडंसं दाटसर केलं असतं, जर जाळी सुटत नाही तर अशा पद्धतीने पातळ केलं ना तर छान त्याला जाळीसुद्धा सुटते. 1 मिनिटभर छान भाजून घेतल्यानंतर वरतून तेल लावून घ्यायचं. तेल, तूप, बटर काहीही लावू शकता आणि छान असं हे परतवून भाजून घ्यायचं. अगदी छान गोल्डन कलर आलेला आहे, सोनेरी कलर आलेला आहे. या पद्धतीने मी हे भाजून घेते. दोन्हीही साईडनं छान भाजून घेतलं ना तर अगदी छान क्रिस्पी असा हा डोसा लागतो. नक्कीच ट्राय करून पहा. रोज रोज तेच तेच पोहे, तोच उपमा खाऊन कंटाळा आला ना तर अशा पद्धतीचा वेगळा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. त्याच्यामध्ये छान असे आपण भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार कोणत्याही तुम्ही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता आणि मुलांनासुद्धा खाऊ घालू शकता. मुलं आजकाल भाज्याच खात नाहीत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा नाश्ता ट्राय करा. तर पुन्हा एक डोसा परत टाकून घेते आणि छान यालासुद्धा भाजून घेते. तर या पद्धतीने आपले हे इन्स्टंट पद्धतीने अगदी झटपट 10 ते 15 मिनटाच्या आतमध्ये गव्हाच्या पिठापासून असे मस्त असे हेल्दी डोसे तयार झालेले आहेत. हे डोसे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता. पण इथं मी केचपसोबत, टॅमॅटो केचपसोबत सर्व केलेले आहेत. चटणीपेक्षा मुलांना केचपसोबत खूप मस्त लागतात. माझ्या मुलांना तर केचपसोबतच छान असे लागतात. याच्यासाठी मी केचपसोबत सर्व केलेले आहेत. खूप खूप टेस्टी लागतो. एकदा नक्कीच ट्राय करा. आणि अशा ना मी बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा जाऊन चेक करा. तुम्हाला जर त्यासुद्धा रेसिपी आवडल्यास ना चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनतीने व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. अगदी मस्त असे हे डोसे भाजलेले आहेत. तर टॅमॅटो केचपसोबत खाऊन घ्यायचा. खूप भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. बाय.